गोष्ट एक ऐका गरीबाची, गरीबाची ऐका गरीबाची. आणि आता थोडीशी कथा सांगतो आवश्यक नगराचे अरे आता थोडीशी कथा सांगतो चकित नगराचे सांगतो तुम्हाची आणि दिवसभर कष्ट करून सदाकारी जाय कीर्तनाचे दिवसभर कष्ट करून सदाकारी जाय कीर्तनाचे निरोपण सांगे एक दिवशी सांगे एक दिवशी अव अंत करे नाव छत्ती सोनकर हाय क्रिया पाशे अव अंत करे ना छत्ती सोनकर हाय क्रिया पाशे एक जोडप आपल्या दिवसभर कष्ट करणार संध्याकाळी आपल्या कीर्तनाला जाणार साधं जोडप हा दिवसभर कष्ट करणार संध्याकाळी कीर्तनाला घेणार तेव्हा कीर्तनकार वरील निरोपण सांगताना सांगितलं 36 नंतर स्त्रिया पाहिजे होते. आपल्या कोणी साधाच होता दष्टांत घेता का सिद्धांत घेता हे त्याला कळलंच नाही. भयाला काय करतोय जरा लक्ष द्या बरं का. बायकोला नाचलं एक नाव बायकोला नाचलं एक नाव पुटू लागेला जीव आज वरी नव्हता मला ठाव आजवरी नव्हतं मला ठाव अरे हात धरून बसला अरे हात धरून बसला आठवण होईना दुसऱ्याची होईना दुसऱ्याची आणि आता थोडीशी कथा सांगतो नकऱ्याचे आता थोडीशी कथा सांगतो छतीस नकऱ्याचे सगळ्या घराने काय केलं काम धंदा बंद केला बरं का. नकरा दाव्याशिवाय काम करणारा हट्ट करून बसला. आता काय करावं बाय चतुर होती काय केलं ऐका. नकरा दावा ते स्वस्त तुम्ही राहावा स्वस्त तुम्ही राहावा आणि येते मागून बैल घेऊन नांगराची जावा येते मागून बैल घेऊन नांगराची जावा काय वक्याला कावा आणि म्हणते कोणाला जिवंत माता मला एक द्यावा म्हणते कोणाला जिवंत माता मला एक द्यावा आता नवऱ्याला
सोडून म्हणजे नांगरा जरा आणा काय काळजी करू नका. अरे त्याची बायकोला चतुरच होती बरं का. पोळ्याच्या घरी गेली आणि म्हणजे मला एक जिवंत मासा पाहिजे. अहो कशीच पाणी उचलून ती मासा जिवंत घेऊन घरी आली. पुढं काय केलं. जिवंत मासा घेऊन गेली रानात वरती हवा ती हवा रानात वरती हवा आणि नांगर तिथंच माता सोडला म्हणती पळा धावा. मातला सोडला म्हणती पळा धावा. त्या नवऱ्यानं नांगर चालला असताना नांगराचा तिकीट चालवते पाठी मागणं आली आणि त्या नांगराच्या तासात ती पाण्याची कासाने वटली ती मासा लागला उड्या मारायला. तेव्हा ती बाई काय म्हणते त्या नवऱ्याला. नांगर तिथं मासा निघाला मासा निघाला कारभारी मारा तुम्ही आला. कारभारी मारा तुम्ही आला. आला परत मासा मारीला मासा मारीला संध्याकाळी खाऊ जो गयाला. माता चिरायाची आणि आता थोडीशी कथा सांगत नकऱ्याचे. आणि आता थोडीशी कथा सांगत नकऱ्याचे. नवऱ्याला हात मारले म्हणजे नांगरतच मासा निघाला. आता ह्याच्या डोक्यातलं की नकरा बिकरा सगळं गेलं आणि खरंच मासा निघाला मारला. जर म्हणलं पटकन संध्याकाळी कारवाई कर संध्याकाळी आपण तो खाऊ. आता ही घरी आणि गडबड केली मासा चिरला आणि त्या माशाचं कारवण केलं तर नारीनं काय केलं ह्याची गडबड झाली मासा खायला जायचंय. तेव्हा बायकोनं काय केलं. पत्याला घरला घरला पत्याला घरला आणि शिळ भाकरी चटणी कांदा वाडी नवऱ्याला. शिळ भाकरी चटणी कांदा वाडी नवऱ्याला. थोडं ठेवला बरं का आणि जेवण बसली मी मात्र. आता ह्याला गडबड जाती मासा खायचा नांगर तिथला म्हणजे पटकीन आपण नांगर सोडून आले तेव्हा म्हणलं वाढ. आता हिने काय केलं चटणी भाकरी कांदा वाढला त्याला म्हणजे यावा. पुढं काय म्हणतो नवरा. नवरा म्हणे गाया नांगर तिथला ग मासा काय ग याला याला ग मासा काय ग याला. आणि माझ्या अगोदर खाऊन बसली लागला मारायला. माझ्या अगोदर खाऊन बसली लागला मारायला. नांगरतीतला मासा काय केला त्यानं मारला होता बरोबर होतं की. आता वेळात काढलं. बायको काय म्हणते बघा. कारभारी नांगरतीत मासा व कुकला कुकला मासा व कुकला. नांगरतीत काय मासा शक्का आणि माझ्या नवऱ्याला झाला वायव काय करू याला.
झाला वाय मोठा याला भारी अरे झाला वाय मोठा याला भारी अरे ह्यांचा कारवा झाला की नवरा बायकोचा कारवा झाल्यामुळं शेजा पगार आली काय चाललंय म्हणजे नेमकं आता अवधी बायको सांगते हा वायव झालाय म्हणजे ही नांगरतीतला मासा म्हणतो नांगरती काय कुठं मासा असतो का हा वायव झाला तो ह्याला असं मोकळं सोडून काय तो नाही तो मला मारल्याशिवाय राहणार नाही तर ह्याला काय करा भीती मला वाटती मारायाची वाटती मारायाची आणि आता थोडीशी कथा सांगतो खांबाला बांधला बरं का आवा खांबा संगती बांधला नवऱ्या लावा नारती कवतारी नारती कवतारी आणि नवऱ्या समोर खात बसली मशाची खांडोळे आवा नवऱ्या समोर खात बसली मशाची खांडोळे आता ह्याला खांबाला बांधले तिने काय केलं राहिलेला मासा आणला आणि त्याला दाखवून खायला लागले आता कसं वाटलं असेल त्याला बघायला तर थोडं काय झालं बघा दादा मस्त खातिया अरे बघा दादा मस्त खातिया म्हणून तिने हारवली म्हणून तिने हारवली आणि मग येते पायाला गावातील जमली मंडळे लोक येते पायाला गावातील जमली मंडळे लोकांनी माघारी आता मुलं काय केलं लोक पैसे ते माशाची खाणे बाजूला याला यायला लागले म्हणजे त्या लोकांना काय सांगते माझ्या नवऱ्याला डागा यावेळी वेळी व डागा यावेळी आणि खुरपटा पाहून दिल्या दागाने वटाने तर मारे एक नखरा लावला कर भारी दुसरा नखरा दारू काय भारी दुसरा नखरा दारू काय भारी तुझा नखरा पुरा करणारी पुरा करणारी आणि यातच मरायची बारी आणि यातच मरायची बारी गाण्याची आणि छंद करून जातो मारुती कवित्व करण्याचे छंद करून जातो मारुती कवित्व
बदक